हॅलो नमस्कार. तर आजची रेसिपी आहे डाळ पालक. मस्त खमंग लसणीची फोडणी असलेलं पालक बनवलेलं आहे. यामध्ये ओले काजू सुद्धा वापरलेले आहेत. कशी बनवली रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये घातला अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची आपल्याला कितपत तिखट आहे त्याप्रमाणे घालायची आहे. मिरची 1-2 मिनिटं तेलावर छान परतून घेतली. त्यानंतर यामध्ये घातला एक बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो शिजण्यासाठी यावर पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे छान परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये घातले ओले काजू. माझ्याकडे ओले काजू आहेत त्यामुळे मी ओले काजू वापरलेले आहेत. नसतील तर तुम्ही ते भिजवून शिजवलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. हे 1-2 मिनिटं झाकून ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊन यामध्ये आता एक जोडी पालक घातलेला आहे. पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे. आता हा तेलावरच असा परतून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे. पुन्हा 1-2 मिनिटांना पुन्हा झाकण उघडून परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वाफेवर शिजवायचा आहे. पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये. आता इथं पालकची क्वांटिटी कमी झालेली आहे. पालक शिजलेला आहे. यामध्ये आता मी ऑलरेडी 1 कप तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती घातली. ही एकदा मिक्स करून घेतली. यामध्ये घातले अर्धा चमचा हळद. त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर घरी असलेला कोणताही गरम मसाला तुम्ही घालू शकता. ही अशी मिक्स करत करत घोटायची आहे म्हणजे डाळ आणि पालक एकजीव होतात. त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चमचे हे ओला नारळाचा चव होता तो वाटून घेतलेला आहे मिक्सरला. याऐवजी तुम्ही कोकोनट मिल्क सुद्धा घालू शकता. हे एकदा छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घातलं चवीनुसार मीठ. अगदी थोडासा गूळ घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे. पालकाला एक तुरटची चव असते. गूळ आणि चिंच घातल्यामुळे काय होतं ही तुरट चव अजिबात येत नाही. त्यानंतर आता हे छान मिक्स करून घेतलं आणि गॅस बारीक करून उकळत ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या. त्याची आपण खमंग फोडणी करायची आहे. लसूण पाकळ्या छान तेलावर तुपावर परतून घेतलेल्या आहे. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी तिखट घातलं. हे रंगासाठी वापरलेलं आहे आणि ची खमंग फोडणी अशी पालकावर दिलेली आहे. आता हे एकदम छान मिक्स करून घेतलं. गॅस बंद केला आहे आणि हे डाळ पालक तयार आहे. आपल्याला हे जर भातासोबत सर्व करायचं असेल तर मी आमटीप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जर आपल्याला पोळीसोबत खायची असेल तर थोडीशी थिक कन्सिस्टन्सी ठेवू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.